नियमाप्रमाणे परवानगी देतं। ज्या काही गोष्टी असतात बाबा तिथून शाळा किती लांब असली पाहिजे, इतर काही गोष्टी किती लांब असल्या पाहिजे, त्याच्यामध्ये ते बसत असेल तर अध्यक्ष महोदय त्याला परवानगी त्या बाबतीमध्ये दिली जाते। आणि तिथं रेस्टॉरंट बार सुरू झालेले ते म्हणतात ते बरोबर FL3 ची, पण त्यांनी सांगताना असं सांगितलं की बाबा ते तिथं त्यांना रेस्टॉरंट बारला परवानगी दिलेली असली तरी ते तिथं वेगळे काही गोष्टी करतायत, दारू म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट करतायत असं काही सांगितलंय। त्याच्याबद्दल एक्साईजचे लोकांना पाठवलं जाईल, तिथं स्क्वॉड पाठवलं जाईल अचानक आणि ते तपासलं जाईल किंवा कलेक्टरला पण त्याच्याबद्दलची माहिती किंवा आमचे SP पण तिथं असतात त्यांच्याकडनं पण ती माहिती ही निश्चितपणे घेतली जाईल। पण हे जो काही आमच्या प्रशांतजींचा आग्रह आहे की आम्ही महानगरपालिकेने ठराव केला तर लगेच तुम्ही दारूबंदी करा, वास्तविक महानगरपालिकेला पूर्णपणे अशा प्रकारचा ठराव करण्याचा अधिकार कुठे दिलेला नाहीये। त्याच्यामध्ये काही आपण प्रोसिजर केलेली आहे, साधारण किती महिलांनी मागणी करायची, मग तालुक्याचं ठिकाण असेल तर त्याच्यामध्ये काय असलं पाहिजे, जिल्ह्याचं ठिकाण असलं तर काय असलं पाहिजे, महानगरपालिकेचं ठिकाण असलं तर काय असलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीची साधक बाधक चर्चा होते। आणि पूर्णपणे दारूबंदी केली तर असाही एक अनुभव आला, मी दारूबंदी म्हणजे दारू सुरू करायचं समर्थन करतोय असं कृपा करून सभागृहातल्या कुणी सन्माननीय सदस्यांनी ध्यानामध्ये म्हणजे असं मानू नये। पण दारूबंदी एखाद्या भागात पूर्ण असली, आज देशामध्ये पण काही काही राज्यामध्ये दारूबंदी आहे, परंतु तिथून वेगळ्या मार्गाने एवढी मोठ्या प्रमाणावर दारू पुरवली जाते, हातभट्ट्या तिथं वाढल्या जातात, मग त्याच्यातनं वेगवेगळे प्रकार होतात, त्याच्यातून कधी कधी मनुष्यहानी त्या बाबतीमध्ये होती। अशा प्रकार कुठल्याही परिस्थितीत आपल्या पण महाराष्ट्रात काही भागामध्ये तशा प्रकारे घडलेले आहेत। ह्या गोष्टी घडू नये, दारू तर कोणी पिऊ नये ह्याच मताचा आम्ही लोक आहोत, परंतु आपण म्हणून चालत नाही, कारण प्रत्येकाला आपलं आपलं स्वातंत्र्य आहे आणि त्याच्यामुळं जे काही नियमावली केलेली आहे त्या नियमाच्या अधीन राहून ते त्या गोष्टीचा वापर करत असतील तर त्याला कुठलं बंधन त्या बाबतीमध्ये नाहीये। ही पण गोष्ट मी सभागृहाला लक्षामध्ये आणून देऊ इच्छितो।